मुंबईतील भाजप कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या अमित शहांवर उद्धव ठाकरेंनी जहरी टीका केली आहे। अमित शहा मुंबई गिळायला आलेत, पण आम्ही त्यांना मुंबई गिळू देणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी विजयी निर्धार मेळाव्यातून म्हटलेलं आहे। मोदींसह भाजपच्या हिंदुत्वावरही उद्धव ठाकरेंनी प्रहार केला। जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले। नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्यावर टीका करते, ते सोडून द्या। पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला। अरे, आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान? मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला। प्रचार सुरू होईल, धूमधडाक्यात कधी आता निवडणूक येईल। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतोय की या चुका सुधारावा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल। सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं। नावानिशी आणि चेहऱ्यानिशी, जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही। आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते। पण नुसता फोटो बघून नाही, तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे। आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली, तर बेलाशेत त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला।